नमस्कार मित्रांनो, बॉलिवूडचा सगळ्यात बेस्ट मूवी आता रिलीज झालेला आहे. त्या मूवीची कमाई झालेली आहे 425 कोटी रुपये. हा पिक्चर जो ज्यांनी बनवला त्यांचं नाव आहे आदित्य धीर. हे डायरेक्टर म्हणलं ना की सगळं रिसर्चच बाप करतात, कारण यांनी आता यामध्ये जो रिसर्च केलाय असं वाटतं की स्वतःच रॉ एजंट आहेत का. म्हणजे या लेवलचा रिसर्च आणि या लेवलचा रिसर्च करून मूवी बनवणे एवढं सोपं नसतं. रणवीर सिंग, संजय दत्त सर, अक्षय खन्ना सर, त्यातून नाहीतर माधवन सर, रामपाल सर, रणवीर सिंग कडनं अशी ऍक्टिंग एक्सपेक्ट करणं एवढं सोपं नव्हतं. पण याच्यामध्ये जर एका ऍक्टरचं पूर्ण आयुष्य गेलं ऍक्टिंग मध्ये, जे फॅमिली बॅकग्राऊंड होते पण त्यांना तेवढी प्रसिद्धी नाही मिळाली. मी अक्षय खन्ना सरांबद्दल बोलतोय. तर कराची मधील एक एरिया आहे ज्याच्यामध्ये सगळे गुंडे मवाली राहतात. लहरीवर ज्यांनी राज्य केलं त्यांनी कराचीवर राज्य केलं असं पाकिस्तानमध्ये म्हटलं जातं. तोच आपला भारताचे धुरंधर म्हणजे जे शर्मा सर होते, जे इंडियन आर्मीचे सोल्जर होते, ते अंडर कव्हर एजंट म्हणून पाकिस्तानमध्ये गेले, तिथं राहिले. खूप दिवस हे मिशन चाललं. पाकिस्तानवाल्यांना म्हणजे जे उत्तर दिलंय ना, ती या मूवीमध्ये तुम्हाला कळेल की आपले जे इंडियन आर्मी आहे म्हणजे की किती काय लेवलला, नेक्स्ट लेवलला रॉ आपलं काम करत असतं. तुम्हाला रॉचं काम पण याच्यामधून कळेल. आणि तुम्ही थोडंसं म्हणजे इमोशनल बी होणार. पण फॅमिली सोबत हा मूवी बघण्यासारखा नाही, कारण फॅमिली सोबत जर तुम्ही हा मूवी बघायला गेले तर याच्यामध्ये शिवीगाळ, थोडं वल्गरनेस सगळंच आहे. आणि याच्यामध्ये जे ऍक्शन आहे ते खूप वेगळ्या लेवलची आहे. हॉलिवूड म्हणजे हा जर मूवी हॉलिवूडमध्ये रिलीज झाला असता तर जवळपास 1000 कोटी रुपये कमवून घेतलेले असते, कारण त्या लेवलचं काम या मूवीमध्ये झालेलं आहे. धन्यवाद. चलचित्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.